आता ह्या जे सोशल मीडियावरती कंटेंट टाकतात ते शूट कोण करतं? माझी नणंद आहे, अंबरची लहान बहीण अंकिता. अच्छा. सो कॅमेराच्या मागचं सगळं काम, कॅमेरा शूट करणं, एडिट करणं, त्याचा सगळा सेटअप लावणं, ते एस्थेटिकली किती छान दिसेल ह्याची सगळी तयारी करणं, हे सगळं ती करते. अंकिता करते. अंकिता करते. तुमची मुलगी? येस. अच्छा. तुझे त्याच्यामध्ये काही इनपुट्स असतात? व्हॉइस ओव्हर्स असतात फक्त, कारण मी मुंबईत असते. सो सासूबाई हे कसं करायचंय याचे व्हॉइस ओव्हर्स माझे असतात. वा. आता हे कटलेट आपण ह्याच्यात डीप करून घेणार आहोत. हे वरईचं पीठ आहे ना? वरईचं पीठ आहे. हा पदार्थ किती सुंदर आहे सुंदर ना. आहे. अशा प्रकारे शिवानीच्या खूप साऱ्या मदतीनंतर कटलेट आम्ही पॅन मध्ये सोडलेले आहेत. उपवासाचे कटलेट तयार झालेले आहेत. गॅस बंद करूया का? काय रंग आलाय बघ शिवानी. सुंदर. हा 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 हा. सासूबाई की जय हो, कटलेट की सोय हो. वा. काही म्हणजे बघायचं कामच नाही, काही विचारायची गरजच नाही. हे कटलेट केले की मी रोज उपवास करेन. अप्रतिम, म्हणजे अगदी आकाशात चांदणं पसरावं तसं वरती दाण्याचं कूट पसरलेलं आहे. अप्रतिम कटलेट तयार झालेले आहेत. पटकन बघून घ्या रिकॅप. रताळ्याचे कटलेट. एका बाउलमध्ये उकडून किसलेलं रताळं, उकडून किसलेला भोपळा, उकडून किसलेला बटाटा, शेंगदाण्याचं कूट, राजगिऱ्याचं पीठ, बारीक चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ, लाल तिखट, लिंबाचा रस, वरीचं पीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्या. शेवटी तुपाचा हात लावून मिश्रण एकत्र करून घ्या. आता एका बाउलमध्ये किसलेलं पनीर, ओलं खोबरं, बारीक चिरलेला सुकामेवा, शेंगदाण्याचं कूट, कोथिंबीर, अर्धा लिंबाचा रस, 1 चमचा लाल तिखट, मीठ घालून एकजीव करून सारण तयार करून घ्या. एका बाजूला वरीच्या पिठात पाणी घालून पेस्ट तयार करून घ्या. हाताला तूप लावून तयार केलेल्या मिश्रणाचे छोटे गोळे करा. त्यात पनीरचे सारण भरून बंद करून घ्या आणि वरीच्या पेस्टमध्ये बुडवून बारीक चिरलेल्या शेंगदाण्यात घोळवून तुपावर शॅलो फ्राय करून घ्या. रताळ्याचे कटलेट तयार. घे ग तारिणी. घेते तुम्ही घ्या पहिले. खाशील तर तारशील. वा. अरे पनीर काय दिसतंय बघा ना आतलं. वा. मी तर बिना उपवासाचे पण करून खाईन आता. काय नशीब काढलंस. आणि आज मी पण. काय सुंदर झालेत कटलेट. मस्त. एकच घास खायचा होता आपल्याला. वा. खूपच सुरेख. फार छान केलं.